आज महाराष्ट्राचे लाडकं राजकीय व्यक्तिमत्व आणि तळागाळापर्यंत गावाखेड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणि गरिबांच्या घरापर्यंत पोचणारा आपल्या सर्वांचा आमचा सर्वांचा आपल्या सर्वांचा आणि या संबंध महाराष्ट्राचा लाडका नेता स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या आज वाढदिवस आहे, परंतु अतिशय दुःखदमय अंतकरणाने या ठिकाणी दादांची आज पहिली जयंती, प्रथम त्यांचं पुण्यस्मरण करण्याची वेळ ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती आलेली आहे. आयुष्यभर ज्या दादांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवलं, आमच्या वडीलधारी मंडळींबरोबर काम केलं आणि त्याचबरोबर आमच्या तरुण पिढीबरोबर काम केलं, आमच्या पुढच्या पिढीबरोबर देखील दादा पोचले होते. आणि असा हा युगपुरुष, ते एक हिंदीमध्ये गाणं आहे किशोर कुमारचं, हमें और जीने की चाहत न होती अगर तुम ना होते. असं म्हणावं लागेल की दादा गेल्यानंतर आता सर्व आम्ही ज्या पदावरती आहोत त्या पदावरती असण्याचं जे एक फिलिंग होतं की दादांचा रुबाबदारपणा, दादांचं राहणीमान, दादांचं सकाळी लवकर उठून कामाला लागणं, हे आम्ही लहानपणापासून फॉलो केलं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक हिरो असतो, तो वडील रूपाने येतो, तो चुलत्याच्या रूपाने येतो, तो मित्राच्या रूपाने येतो. त्याचबरोबर तो समाजामध्ये एखादी जो लोकप्रिय व्यक्ती असेल ज्याला आपण हवेसे वाटतो, जो आपल्याला हवासा वाटतो, अशा व्यक्तीच्या पाठीमागं आपण त्याचे गुणांचं आपण अनुकरण करतो. आदरणीय दादांचं गुणांचं अनुकरण करत करत आम्ही लोक त्या ठिकाणी मग शेती असून द्या, व्यवसाय असून द्या, राजकारण असून द्या, कुणाच्या मर्जीला धावून जायचं असून द्या. मला आठवतं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या आपत्कालीन दुर्घटना झालेल्या आहेत, ह्या दुर्घटनामध्ये आदरणीय पवारसाहेब ज्या पद्धतीने पुढे असायचे, व तो भूकंपाचा प्रसंग असून द्या, माळीन या ठिकाणचं लँडस्केलिंग असून द्या, या सर्व ठिकाणी चिखला मातीमध्ये गोरगरिबांचे अश्रू पुसणारे असे आपले दादा होते. मी नाही, असंख्य महाराष्ट्रातून दादांबद्दल बोलणं, लिहिणं हे खूप होईल. आयुष्यभर दादांच्या स्मृती आपण त्यांना युगपुरुष म्हणूया. कारण ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्यात नाही आहेत, परंतु 500 वर्ष झालं अशा व्यक्तींना संबंध भारत असेल, संबंध जग असेल, देश असेल, राज्य असेल, विसरू शकत नाही. अशाच प्रकारची ही व्यक्ती सर्वांच्या आयुष्यामध्ये आपल्यात होऊन गेलेली आहे. आणि दादांचा आजचा वाढदिवस सालाबादप्रमाणे साजरा करत असताना एक दुःखाची झालर त्याला आहे. कारण दादांची आज जयंती साजरी करण्याची दुःखाची वेळ ही आमच्या जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याचबरोबर दादा फाउंडेशन यांच्यावरती आलेली आहे. ज्या दादांचं अनुकरण करून, ज्या दादांच्या मार्गपथावरती चालण्याचं आम्ही या ठिकाणी भविष्यकाळामध्येच ठरलं होतं. आज दादांच्या आशीर्वादाला घेऊन आम्हाला पुढं जायचं आहे, दादांच्या प्रेरणेला घेऊन पुढं जायचं आहे, दादांच्या अनुभवांना घेऊन पुढं जायचं आहे. कारण दादांच्या अनुभवाची जी शिदोरी आहे ती प्रचंड आमच्या पाठीमागं आहे. अजूनही असं वाटतं की कुठंतरी दादा असतील आणि अरे बेट्या मी तुझ्या पाठीमागं आहेस, ही हाक दादांची अजूनसुद्धा अंगावरती काटा येतो. भावनिक या ठिकाणी आजचा हा सर्व वेळ आहे. मान्य भगवंताने प्रत्येकाला जन्म आणि मृत्यूच्या या साखळीमध्ये वेढलेला आहे. जो येणाराच आहे त्याला जायचं आहे, पण दादांनी इतक्या लवकर नव्हतं जायला पाहिजे. कारण दादा गेल्यामुळं नुसता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नाही तर संबंध महाराष्ट्रातील गोरगरीब जनता असेल, शेतकरी असेल, काबाड करणारी जनता असेल, सर्व नागरिक असतील, त्यांचे हितचिंतक असतील, यांना दादांचा जो आधार होता
आपण ज्या पद्धतीने म्हणतो की वडीलधारी व्यक्ती घरामध्ये असून द्या, किती ती तिथं आजारामध्ये असेल, किती ती व्यक्ती आज घरी बसलेली असेल, तिचं असणं हे फार महत्त्वाचं आहे. त्या माणसाचा आधार हा आपल्या पाठीशी असतो. आज नगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना, आज तालुक्याच्या माध्यमातून काम करत असताना, आज पालकमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनी ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतायत, कौतुक वाटतंय की आज त्या दुःखातून आज आम्ही कुणाचे कोण, आम्ही आज जेजुरीमध्ये आहोत, आम्हाला एवढं दुःख होतं आहे. तर सुनेत्रा वहिनी, जयदादा, पार्थ आणि संबंध पवार कुटुंबाला किती दुःख होत असेल, परंतु त्याचा न विचार करता त्या दुःखाला थोडंसं बाजूला सारून या ठिकाणी वहिनी साहेबांनी आणि जयदादा, पार्थ यांनी आणि सर्वच कार्यकर्त्यांनी अंग झटकून कामाला लागलेले आहेत. विश्वास बसत नाही आहे की आज आपल्या दादा नाही आहेत, परंतु नियतीच्या पुढे कुणाचं चालत नाही. आज नेहमीप्रमाणे दादांचा मला आठवतं आहे, मी पहिल्यांदा दादांचा वाढदिवस केला होता, त्यावेळेस माझं वय 20 होतं. आज 30 वर्ष आले लगातार आम्ही दादांचा वाढदिवस साजरा करतो आहे आणि आज दादांची प्रथम जयंती आहे. माझ्याबरोबरचे सर्वच नगरसेवक, त्याचबरोबर नगरसेविका, सर्वच या ठिकाणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व युवक अध्यक्ष, त्याच पद्धतीने आमचं दादा फाउंडेशन जे दादांना स्मरून या ठिकाणी चालू केलेलं आहे, त्या दादा फाउंडेशनचे सर्व सभासद, संस्थापक, अध्यक्ष, त्यात आमचे नाव घ्यायचं म्हणलं तर पुढाकार हा रोहिदाजी कुंभार, वडीलधारी मंडळीमध्ये आमचे शिवराजी झगडे साहेब, दादा बयास, सर्वच मंडळी या ठिकाणी यांनी पुढाकार दरवेळेस घेत असतात. आणि दादांनी ज्या पद्धतीने त्यांचं आयुष्य हे संबंध महाराष्ट्रासाठी वाहिलेलं आहे आणि एक चांगलं काम दादांनी आयुष्यभर केलेलं आहे, त्याचंच अनुकरण पुढं आपण जर त्यांच्या ह्या काळामध्ये केलं तर ती खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली राहणार आहे. आज दादा फाउंडेशनच्या वतीने शालेय उपयोगी वस्तू यांचं वाटप, खाऊचं वाटप आणि शिवाजी शिक्षक प्रसारण मंडळाच्या वतीने जी सायकल रॅली दरवर्षी येते, त्या सायकल रॅलीचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. येणाऱ्या 26 तारखेला जेजुरीच्या मल्हार अजितदादा रत्न या नावाने मॅरेथॉन होणार आहे. 26 तारखेला ती मॅरेथॉन जेजुरीमध्ये येते. सालाबादप्रमाणेच हा कार्यक्रम होत असतो, कारण दादांचं सायकलिंग स्पर्धा झाल्यानंतर जे धावपट्टू असतात ते साधारणतः 350 धावपट्टू हे 26 तारखेला पुण्यातून जेजुरी आणि जेजुरीतून बारामती असा त्या ठिकाणचा दादांना एक श्रद्धांजली म्हणून त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे रन करत असतात. त्याच्यामध्ये माझे मित्र सतीश ननवरे जे आयर्नमॅन आहेत ते त्या ठिकाणी तो सहभाग घेतात. आज तुमच्या सर्वांच्याच वतीने या ठिकाणी मी दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो आणि येणाऱ्या काळामध्ये दादांच्या स्मृती असं म्हणलेलं आहे, हजारो ख्वाहिशे ऐसी यार ख्वाहिश पे दम निकले. दादांची जी ख्वाहिश आहे ती शेवटपर्यंत आम्ही पूर्ण करू आणि आमचा दम त्या ठिकाणी जरी गेला, आमचा जीव जरी त्या ठिकाणी गेला तरी दादांचं मार्गदर्शन, दादांची आम्हाला लावलेली दादांनी वळण हे आम्ही कधी विसरणार नाही. आज तमाम जेजुरीकरांच्या वतीने आणि तमाम महाराष्ट्राच्या वतीने मी दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो.